आणि दुसऱ्या बाजूला ट्रिपल एस. तर इथे साई बाबा 11 बिअ किंग असा कॉल दिलाय, बिअ किंग. आणि हा टॉस जिंकलाय साई बाबा 11 कसरे. अमोल दादा आपलं धन्यवाद. ते जे टॉस जिंकलाय काय निर्णय घेणार आहेत? आम्ही क्षेत्ररक्षण करू. सर्वांना उत्सुकता लागली कारण उद्या आमच्या महिला खेळाडूंचा एक प्रेक्षणीय सामना देखील इथे रंगेल. मुंबई विरुद्ध रत्नागिरी असा तो सामना उद्या प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षणीय सामना आहे. एंडला मॅन फ्रॉम कल्याण सुहास पवार. पहिला बॉल पवारचा वार, स्क्वेअर लेगला बॉल, सीमारेषा पार, येतोय चौकार, धावा मिळतील 4. आत्मविश्वास. यावेळी डाऊन डी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय वाईड इश लॉंग, आपण एक्स्ट्रा कव्हरला. फटका चांगला आहे, चांगलं टायमिंग. बॉलने पहिला बॉल मागे ठेवला होता, रिप्ले मध्ये पहा. थोडासा पुढे टाकला बॉल, सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड इश लॉंग ऑफ मध्ये बॉल षटकार. ट्रॅफिक जाम झालं होतं. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका. वाह वाह वाह. झालं बरं, कार्यक्रम कसा करायचा हे दाखवून दिलं आणि 2 षटकार ठोकलेत. काय फटका सजवलाय, जागेवर आला, परफेक्ट पोझिशन घेतली, सरळ बॅटने व्ही शेप मध्ये सजवलेला फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला कापत असताना. आणि त्यानंतर शुभमची रिॲक्शन पहा. 18 वर खेळतो या षटकातला पुढचा चेंडू. मॅजिकल ओव्हर, कव्हर्स मध्ये बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉल मागे धावेल तोपर्यंत बॉलने सीमारेषा गाठली आणि आता पंचांचा इशारा येतोय. प्रश्न मला देखील पडलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली, वाह पकडलाय झेल. 3 चेंडू अजूनही शिल्लक, एक चौकार. सुद्धा माघारी परतलाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आशिष मेहरोल मुंबईचा खेळाडू, नवी मुंबई मध्ये सध्या स्थित आहे. एक चांगला महत्वाचा राहणार आहे या स्पर्धेचा. पुढे टाकलेला बॉल, ओव्हर पिच बॉल, त्याच्यावर हल्ला, पाठवलाय बॉल. शेवटी ते गोड केला शुभम आंब्रेने. लेट पण थेट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॉल मिळाला, डोळे थोडेसे विस्परले. रिप्ले मध्ये पहा, ओव्हर पिच होता, डोळे विस्परले आणि सरळ बॅटने पाठवला बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आणि डावाची समाप्ती. धावसंख्या 43. रिप्ले मध्ये आपण पाहतोय दमदार फटका होता. 43 ला 1. शुभम आंब्रे 16 बॉल मध्ये 31 धावा काढून नाबाद राहायला सुरुवात होईल. पहिल्या डावाचा लेखाजोगा आपल्या समोर. 16 बॉल मध्ये 31. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. गोलंदाजांचं पहिल्या डावाचं पृथक्करण पहा. जास्त कॉन्फिडन्स आपला आहे आयकॉन वरती नक्कीच, आणि तितकी कामगिरी करतील ते आपल्या टीम साठी. तुमच्या देखील पुढच्या स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेतलो हो पहिलो मानाचो नारळ. आजच्या दिवसातलो या सामन्यातलो हो पहिलो दुसऱ्या इनिंगचो षटकार सत्तमदार. यावेळी परत एकदा फटको, लॉंग ऑन लॉंग ऑफ या दोघांका बीट करत गोलंदाजाच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. अजून एक बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. शांतपणा असा, पण जो शांतपणा ज्याच्या बॅटिंग मध्ये नाही असा. मैदानावर बॅटिंगला उतरल्यानंतर वादळ जसा घोंगावता तसं सुहासची बॅट सुहासवर थोडीशी नाराज झाली, थोडीशी रुचली. आणि यावेळी सुहासचा बॉल सुद्धा सुहासवर नाराज दिसता. मध्ये टॉपर असता. मग ते क्रिकेटचे खेळाडू तोच प्रशांत घरात परत एकदा बॉलरच्या कपडावरसून गडग्या पार डोंगरा पार डायरेक्ट चंद्रार. पावसाचे सरी आणि आज या सामन्यात प्रशांत घरातची वादळी खेळी. औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप मोठी बॅकलिप, ताकदवान फटको, बॉलरच्या कपडावरसून डायरेक्ट डोंगरार. फक्त तीच एकतर्फी होत चाललेलो सामनो. आणि प्रशांतचो अतिशय सुंदर कॉपी बुक शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट चंद्रार. संघाचा मनपूर्वक आभार असतले. रिप्ले मध्ये हो फटको आपण बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय सुंदर फटको, घुटना टेक, छान घराच्या बॅटमधून. संपूर्ण दुसऱ्या इनिंगचं जर लेखाजोखा आपण बघितलो तर वन मॅन विजयश्री प्राप्त करून देणारो प्रशांत घरात. सामन्याचा लेखाजोखा